तर आपण एक महत्त्वाची बातमी बघत होतो ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता। संजय शिरसाट यांनी हॉटेल 67 कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर या हॉटेलवरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे। विट्स जे हॉटेल आहे अवैध पद्धतीने विकत घेतल्याचा आरोप होतोय। हे हॉटेल तुटपुंजा रकमेत विकत घेतल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलेला आहे। नव्हता मी काही प्रश्न विचारले होते। आरोप कशा करता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। मला असं वाटत नाही, कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत सगळं काम आहे। त्याशिवाय काही ते 72व्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।